नांदगाव खंडेश्वर शहरातील सुतार कारागीर ज्ञानेश्वर शिंदे हे परिवारातील 15 सदस्यांसह महावितरण कंपनीसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। पूर्व सूचनेशिवाय तसंच अवास्तव देयकाआधारे कायमची बंद करण्यात आलेली वीज जोडणी पूर्ववत करून द्यावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुतार कारागीर ज्ञानेश्वर शिंदे हे परिवारातील 15 सदस्यांसह महावितरण कंपनीसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय तसंच अवास्तव देयकाआधारे कायमची बंद करण्यात आलेली वीज जोडणी पूर्ववत करून द्यावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। 3 सदस्यीय समिती गठीत करून वीज देयकाची चौकशी करण्यात येईल व अवास्तव देयक असल्यास ते कमी करण्यात येईल असं लेखी आश्वासन महावितरण अभियंत्यांनी दिलं होतं। गेल्या 17 महिन्यात 10,000 रुपये वीज देयकाचा भरणा करूनही त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता खोटे गुन्हे दाखल केले। तेव्हा हे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, त्यामुळे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे व दिलेल्या लेखी आश्वासनानुसार वीज देयक कमी करावं अशी मागणी शिंदे कुटुंबियांनी लावून धरली आहे। तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस उपोषण याच्यासाठी आहे तर गेल्या 17 महिन्यापूर्वी माझ्या घरी अवास्तव बिल आलं होतं आणि त्या अवास्तव बिलाची विचारपूस करण्याकरिता आम्ही या ऑफिसमध्ये आलो। तर साहेबांनी सांगितलं की तुमचं बिल कमी होणार नाही, कमी करण्यासाठी आलो असता आम्ही उपोषण केलं 17 महिन्यापूर्वी आणि उपोषणाद्वारे सर्व नामांकित आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। त्याच्या उपस्थितीत या शिंदे साहेबांनी लिहून दिलं, लेखी दिलं की तुमचं जे काही आलेलं बिल आहे त्या बिलमधून तुमचे 20,000 रुपये भरावं लागेल आणि राहिलेले तुमचे पैसे हे सर्व तुमचे मायनस करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं। आणि दिल्यानंतर आमचं मीटरसुद्धा नवीन बदलून लावण्यात आलं। नवीन मीटर लावल्यानंतर आम्हाला चांगल्या पद्धतीनं 17-18 रुपये महिन्याला बिल येत आहे। पण हे जे माफ केलेलं बिल 3 तारखेला इथे विचार करण्यासाठी आलो होतो की साहेब तुम्ही जे आमचं 17 महिन्यापूर्वी बिल माफ केलं होतं ते बिल माफ अजून झालेलं नाही। साहेबाचं एकच उत्तर आलं तुम्ही माझ्या विरोधात कोर्टात जा, मी काही करू शकत नाही, म्हणजे एकूण होते ते आहेत। जर आम्ही वीज बिल आमचं जास्त आलं, हा अधिकारी हा ग्राहकाची आणि कंझ्युमरचे निवारण करण्यासाठी बसलेला अधिकारी आहे। या अधिकाऱ्यानं अशी जर वागणूक ग्राहकांना दिली तर ग्राहक कोणाकडे जाणार आहे। आणि विचारपूस करण्याकरिता आल्यानंतर साहेबांना उत्तर दिल्यानंतर मी माझ्या घरी परत गेलो, पण गेल्यानंतर पुन्हा उपोषणाची नोटीस दिली की आम्ही पुन्हा यास बिल करण्यासाठी कमी करण्यासाठी पुन्हा आम्ही उपोषणाला कुटुंबासह बसू। त्या साहेबांना आमची 3 तारखेला विचार करण्यासाठी आल्यानंतर निवेदन दिल्यानंतर उपोषणाची साहेबांनी 4 तारखेला आमच्या विरोधात गुन्हा नोंदविला पोलीस स्टेशनला। पण मत एवढं आहे याच्या ठाणेदारानं जर गुन्हा नोंदविला असेल तर ठाणेदाराने चौकशी करायला पाहिजे की खरंच हे असं प्रकारे घडलं का। जर घडलं असेल तर त्या अधिकाऱ्याची मेडिकल दाखवा, ज्या कोणी गुन्हा त्याच्यासोबत नोंदवला त्याची मेडिकल दाखवा। मेडिकल न करताच गुन्हा नोंदवणं असं इथं कुठेतरी हेतू पुरस्पर या गुन्हा नोंदवण्याचं काम केलेलं आहे। कारण याच्यावर जर हे गुन्हा जर नोंदवला हे आम्हावर खोटे गुन्हे जर दाखल केले आमच्यावर उपोषणाला बसणार नाही आणि याच अधिकाऱ्याचं 17 महिन्याचं पेपर उघडं पडणार नाही। म्हणून आम्ही जोपर्यंत गुन्हे मागं होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागं घेणार नाही। महावितरण कंपनीसमोर शिंदे कुटुंबियांचं आमरण उपोषण सुरू आहे। या कार्यालयासमोरच कुटुंबीय अंथरूण पांघरुणासहित आले आहे व येथेच ते निद्राही घेत आहेत। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।